वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपले स्थान भक्कमपणे टिकवून ठेवले आहे। त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेली जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत। जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ञ संशोधक आपले संशोधन आणि अनुभवाद्वारे अनेक दुर्धर व्याधींतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करत आहेत। होमिओपॅथी विश्वातील असेच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी। दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत। डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली। त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या जीवघेण्या विविध आजारांवर अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली। कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज संपूर्ण भारतभर व देश-विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे। मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झाली आहे आणि उत्तरोत्तर संशोधन प्रक्रिया सुरू असते। कॅन्सर, किडनी फेलियर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर दुर्धर आजारांवर डॉक्टर विजय कुमार माने यांचे संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधाची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते। रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्माण केली जातात आणि ही हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात। दोन 2006 मध्ये मी जलसंपदा विभागातून अधीक्षक अभियंता म्हणून रिटायर झालो। 2005 मध्ये सप्टेंबर 2005 मध्ये मला हा डिटेक्ट झाला की किडनी फेल्युअर आहे म्हणून। मग नंतर मी नेफ्रोलॉजिस्टकडे गेलो, एक प्रख्यात नेफ्रोलॉजिस्टकडे। पण 1 वर्षाच्या अनुभवावरून असं माझ्या लक्षात आलं की तो मला डायलिसिसकडे नेतोय, म्हणजे वाढतोय तो। त्यानंतर मी दुसरा नेफ्रोलॉजिस्ट पाहिला, पण त्यांच्याकडे मी 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली। परंतु ॲलोपॅथीमध्ये अशी एक ट्रीटमेंट आहे की किडनी फेल्युअर ते स्लो डाऊन करू शकतं, थांबवू शकत नाही। म्हणजे तुम्ही नंतर किडनी फेल्युअरमध्ये जाताच तुम्ही। म्हणून मी आयुर्वेदिक, होलिस्टिक ह्या पण ट्राय केल्या 2 वर्ष। पण त्याच्यामध्ये ज्या ट्रीटमेंट घेतली जाते त्याच्यामध्ये पूर्ण वेळ आपल्याला पूर्ण दिवस त्या ट्रीटमेंटमध्ये जातो आणि आपण किडनी फेल्युअरचा आजारी आहोत, पेशंट आहेत ही भावना तयार होते। यानंतर 2010 मध्ये मी डॉक्टर मानेंच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली। डॉक्टर माने हे संशोधक होमिओपॅथ डॉक्टर आहेत, ते स्वतः संशोधन करतात। त्यांची औषधाची पद्धत अत्यंत साधी सोपी आहे। 3-4 प्रकारच्या त्या होमिओपॅथीच्या गोळ्या देतात, ते दिवसातून 5 वेळा आपण त्या गोळ्या घ्यायच्या आहेत। त्यामुळे आपण दिवसाचा इतर वेळ आपण इतर कामासाठी, आपल्या कामासाठी व्यस्त देऊ शकतो। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज नाही लागत किंवा एकदम व्यस्त अशा ट्रीटमेंट घ्यायची गरज लागत नाही। आता डॉक्टर माण्यांच्याकडे मी गेल्यामुळे काय फायदे झाले, तर मी फ्री झालो। गोळ्या मी कॅरी करू शकतो माझ्या स्वतःकडे, मी फ्री झालो, माझं काम मी स्वतः करू शकलो। 2010 पूर्वी मला ऑस्ट्रेलियाला जायला संधी होती, माझी मुलगी बोलत होती, पण ह्या किडनी फेल्युअरमुळे मी का ऑस्ट्रेलियाला जायचं धाडस केलं नाही। पण डॉक्टर माण्यांच्याकडे मी जेव्हा ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मी 2011 मध्ये 3 महिने ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो।
माझे जे क्रिएटिनिन हे 4.3 पर्यंत होतं, ते आता सध्या 2.1 आहे. युरिया माझा जो 65 होता तो आता 50 आहे. मी माझं मेटाबॉलिझम जे बॉडी मेटाबॉलिझमचं आहे ते अगदी वृक्ष झालेलं होतं त्यात पूर्वी. ते आता माझं बॉडी मेटाबॉलिझम अत्यंत चांगलं आहे आणि मी आता अत्यंत आनंदाने ते औषध घेतो आहे आणि जगतो आहे. माझं वय आता 66 आहे. पुढच्या महिन्यामध्ये 67 होईल. त्यामुळे हे जे मी ॲडिशनल लाईफ जगतो हे डॉक्टर मानेंच्यामुळे आहे. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागामध्ये आपण कॅन्सर या दुर्धर आजाराविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि आजच्या भागात आपण वळणार आहोत शरीराच्या एका महत्त्वाच्या अंगाकडे, ते म्हणजे किडनी फेल्युअरवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या सगळ्या चर्चासत्रात आपल्यासोबत असणार आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार सर. आपण गेल्या बऱ्याच भागांमध्ये अशा प्रकारे विविध दुर्धर रोगांवरती चर्चा करतोय. त्यातलाच एक महत्त्वाचा जो एक भाग आपण जसं म्हणतो जसं की ते म्हणजे किडनी फेल्युअर. तर त्याविषयी मला तुम्हाला सगळ्यात पहिले विचारायचं आहे की किडनी फेल्युअर होतं म्हणजे नेमकं काय होतं? किडनी फेल्युअर होतं म्हणजे ते नावामध्ये सांगितलेलं आहे की फेल्युअर म्हणजे काम करायचं बंद होतं किंवा कमी होतं. किडनीचं जे काम आहे ते म्हणजे शरीरामध्ये अनावश्यक जे घटक तयार होतात चयापचयाच्या क्रियेमध्ये ते अनावश्यक घटक काढून टाकणं. उदाहरणार्थ युरिया, काही मिनरल्स हे अनावश्यक ज्यावेळेला होतील, ज्यावेळेला एक्सेस होतील त्यावेळेला ते बाहेर काढून टाकले जातात. हे काम किडनीचं ज्यावेळेला कमी होते किंवा थांबतंय त्यावेळेला किडनी फेल्युअर असं त्याला म्हटलं जातं. नक्कीच. जर तुम्ही म्हणालात तसं की किडनीचं जे काम असतं ते कुठेतरी एक महत्त्वाचा भाग असतो शरीरातला सगळा, तर त्या दृष्टिकोनातनं मग किडनी फेल्युअरपर्यंत येण्याची वेळ कुठल्या कारणांमुळे नेमकी येते? म्हणजे कारणं काय असतात जेणेकरून आपल्याला या रोगापर्यंत पोहोचायला? काही वेळेला लहान मुलांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा एक आजार दिसून येतो. त्यामध्ये चेहऱ्याला सूज येणं, हातापायाला सूज येणं, लघवीचं प्रमाण कमी होणं आणि वारंवार आजारी पडणं. रुग्ण वारंवार आजारी पडतो म्हणजे ताप, थंडी, खोकला, संडासला पातळ लागणं हे सुद्धा किडनी फेल्युअर आजाराचं प्रमुख कारण आहे. त्याला नाव आहे नेफ्रोटिक सिंड्रोम. नंतर ॲडल्टमध्ये म्हणजे तरुण आणि उतार वयाच्या लोकांमध्ये पेन किलर्स हे पण प्रमुख कारण आहे. जी वेदनाशामक औषधं आहेत, वेदनाशामक औषधं पण किडनी फेल्युअरचं प्रमुख कारण आहे. त्यानंतर ऑटो इम्युन डिसऑर्डर आहेत. काही आजारांमध्ये ऑटो इम्युन डिसऑर्डरमध्ये शरीर काय करते, किडनी विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते. त्यामुळे मग कुठलंही कारण दिसून येत नसताना किडनी फेल्युअर होत जाते. हे एक कारण आहे. किंवा काही वेळेला काही मेटल्सचा इंटेक झाला, समजा अपघाताने झाला किंवा काही औषधामधून झाला तर काही मेटल्स हे सुद्धा किडनीवर दुष्परिणाम करतात. तर ते पण एक किडनी फेल्युअरचं कारण आहे. बरोबर. म्हणजे आपण जर का बघितलं तर हे अपघात म्हणजे हे असं जे किडनी फेल्युअर जे होतं ते एक आजारच आहे असं म्हणायला हरकत नाही की आजारच आहे. सर, आपण किडनी फेल्युअर जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचं निदान कशा प्रकारे होतं? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की काही लक्षणं लहान मुलांमध्ये दिसतात, काही लक्षणं जी आहेत ती मोठ्यांमध्ये दिसतात, तर त्याचं निदान जे आहे ते कशा प्रकारे केलं जातं? किंवा म्हणजे डायरेक्टली किडनी फेल्युअर याच लेवलला जातो माणूस की त्याच्या आधी काही स्टेजेस आहेत की जेणेकरून आपल्याला तिथेच थांबवता येतं? हो, काही स्टेजेस पण आहेत त्याच्या. म्हणजे ग्रेड 5 पर्यंत त्याच्या स्टेजेस केलेले आहेत. काही वेळेला कसं होतं, 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये गेल्यानंतरच आजार कळून येतो. काही वेळेला पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे नेफ्रोटिक सिंड्रोम जो आहे तो ॲक्च्युअली पहिल्या स्टेजचा आजार आहे. त्यामध्ये मी मगाशी लक्षणं जी सांगितली तशी लक्षणं जर दिसून आलीत तर ती सुरुवात आहे आजाराची असं समजता येते आपल्याला आणि त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. की आम्हाला असं दिसून आलं की आमच्या उपचार पद्धतीमुळे नेफ्रोटिक सिंड्रोम तर 100% बरा होतो. म्हणजे बरेचसेच रुग्ण सुरुवातीच्या अवस्थेत प्रोटीन जाणं लघवीमधनं ही जी गोष्ट आहे ही सुरुवात झाली की ही किडनी फेल्युअरची सुरुवात आहे. त्याला म्हणायचं प्रोटीन युरिया, म्हणजे लघवीमधून प्रोटीन्स जाणं. तर ही गोष्ट आम्ही तिथंच थांबवू शकतो. म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण तो आजार तिथंच थांबवू शकतो, अशी गोष्ट आहे. आणि दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रोटीन जास्त गेल्यामुळं मग वेट लॉस होणं, वजन कमी होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, हातापायाला सूज येणं, भूक कमी लागणं, मळमळ, उलट्या, संडासला पातळ होणं, अंगाला खाज येणं, ही अशी विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं ज्यावेळेला दिसून येतील त्यावेळेला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ह्या आजाराविषयी मनात शंका ठेवायला पाहिजे की बाबा ह्या रुग्णाला असा आजार असू शकेल का. आणि मग त्या अनुषंगाने जर आपण तपासण्या करायला जाऊ, त्या तपासण्यामध्ये मग सोनोग्राफी आली किडनीची, की नंतरच्या स्टेजमध्ये किडनीचा आकार कमी येतो. म्हणजे ग्रेड 4 आणि ग्रेड 5 मध्ये किडनीचा आकार कमी येतो किडनीच्या आजारामध्ये. नंतर रक्ताचे रिपोर्ट्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये युरिया नावाचा घटक जो आहे तो खूप वाढलेला दिसतो.
बरोबर. जो किडनीचं काम आहे की ते युरिया बाहेर काढून टाकणं. युरिया हे डिस्क्रिट आहे, म्हणजे एक्सक्रिशन आहे, किडनी जे अनावश्यक गोष्ट आहे की जी किडनी बाहेर काढून टाकते, ती शरीरामध्ये साठवून राहते. सिरम क्रिएटिन नावाचा घटक आहे, तो इंडिकेट करतो की किडनी कितपत काम करते किंवा कितपत काम करत नाही. तर ती सिरम क्रिएटिनची पातळी रक्तामध्ये वाढत जाते. नंतर जे मिनरल्स काही आहेत, म्हणजे कॅल्शियम कमी होतं, पोटॅशियम वाढतं, अशा गोष्टी किंवा फॉस्फरस वाढतो, ह्या गोष्टींवरून लक्षात येते की ह्या रुग्णाला किडनी फेल्युअर हा आजार आहे. आणि त्याच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये पण आपल्याला बदल दिसून येतात, जसं किडनीची साईज कमी होणं किंवा त्याला ब्राईट किडनीज म्हणतात किंवा इकोजेनिक किडनीज म्हणतात. ही मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे जी सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसून येते. मग लक्षात येते आपल्याला की या रुग्णाला किडनी फेल्युअर किंवा क्रॉनिक किडनी डिसीज किंवा ॲक्यूट किडनी डिसीज नावाचा आजार झालेला आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हणालात तसं की आपण हा आजार म्हणून आपण बघतोय, जर का तर एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी गंभीर आजाराचं रूपांतर किंवा त्याचा इम्पॅक्ट म्हणून सुद्धा किडनी फेल्युअर होऊ शकतं का? गंभीर आजाराचं मगाशी मी जे आपल्याला सांगितलं की ऑटो इम्युन डिसऑर्डर जे आहे, या ऑटो इम्युन डिसऑर्डरमध्ये काय होते, बऱ्याच वेळेला शरीराच्या पेशी ह्या शरीराविरुद्धच काम करायला लागतात, ऑटो इम्युनिटी तयार होते. तर त्या ऑटो इम्युन डिसऑर्डरमध्ये काही वेळेला लिव्हर फेल्युअर होतं, किडनी फेल्युअर होतं, मेंदूची कार्यक्षमता कमी येते. तर त्या आजाराचं पण हे बऱ्याच वेळेला रूपांतर हे किडनी फेल्युअर आजारामध्ये होऊ शकते. त्याच्यामध्ये ते ANA आणि DS-DNA नावाच्या काही टेस्ट आहेत, त्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात आणि मग त्याच्यावरून कळते आपल्याला की किंवा CRP म्हणून एक टेस्ट आहे, ती CRP ची लेवल हाय असते, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ह्या पेशंटला ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. किंवा मल्टिपल मायलोमा नावाचा एक कॅन्सर आहे. त्या मल्टिपल मायलोमा नावाचा जो कॅन्सर आहे, त्या कॅन्सरमध्ये किडनी फेल्युअर हे दिसून येते, किडनी फेल्युअर होतं, म्हणजे त्याचाच परिणाम असा होतो की किडनीची कार्यक्षमता कमी येते. त्यामुळे मल्टिपल मायलोमा आहे की नाही हे सुद्धा बघायला लागतंय. मग त्यासाठी त्याला प्लाझ्मा सेल डिस्क्रासी असं नाव आहे. मग त्याच्या वेगळ्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट केल्यानंतर लक्षात येते की ह्या पेशंटला मल्टिपल मायलोमा नावाचा आजार आहे. किडनीचं एकंदर आपण जर का काम बघितलं ते तर शरीरातलं शुद्धीकरण करणं या दृष्टिकोनातून असतं, म्हणजे शरीरातल्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या किडनीच्या माध्यमातून बाहेर टाकल्या जातात. तर अशा वेळेला जेव्हा किडनी फेल्युअर होत असेल तेव्हा मग या सगळ्या गोष्टी शरीरात साठवल्या जात असतात. तर मग त्याचा त्रास जो आहे तो कशा प्रकारे होतो मग त्या पेशंट्सना? मगाशी मी आपल्याला सांगितलं की रक्तामध्ये अन्नाचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये ज्या काही अनावश्यक गोष्टी तयार होतात त्यापैकी प्रमुख गोष्ट म्हणजे युरिया. काही मिनरल्स एक्सेस तयार होतात ते पण किडनीद्वारे काढून टाकले जातात, युरिया पण काढून टाकला जातो. हा ज्या वेळेला शरीरामध्ये साठत जातो त्यावेळेला मग तो लक्षणं निर्माण करतो. ज्या वेळेला अतिशय जास्त प्रमाणामध्ये युरिया हा वाढला जातो त्या कंडिशनला नाव आहे युरेमिया. आणि युरेमियामध्ये मग उलट्या, मळमळ, कंटिन्युअस मळमळ राहते, सातत्यानं उलट्या राहतात, संडासला पातळ लागून राहते, अंगाला खाज येते, अशा प्रकारची लक्षणं ही युरेमियाची दिसून येतात. जर हे युरेमिया जर ट्रीट झाला नाही, युरेमियावर योग्य वेळेला जर उपचार झाले नाहीत तर मग रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. म्हणजे बाकीच्या जे अवयव आहेत त्याच्यावर पण त्याचा दुष्परिणाम होतो. उदाहरणार्थ हृदयावर दुष्परिणाम होतो, हृदय बंद पडू शकतं, मेंदूवर दुष्परिणाम होतो, मेंदूवर दुष्परिणाम होतो, त्यामुळे पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, बेशुद्धावस्थेत जाऊ शकतो. हे त्या युरेमियाचे इतर अवयवावर होणारे गंभीर परिणाम आहेत. म्हणजे आपण जर का बघितलं तर किडनी फेल्युअरचं जे निदान आहे ते योग्य वेळेला होणं मला वाटतं फार गरजेचं आहे. चुकून जर का ते नाही झालं तर मग त्याचा धोका कितपत असतो पेशंट्सना? जीवाला धोका होऊ शकतो पूर्ण. जर झालं नाही किंवा पेशंटने समजा दुर्लक्ष केलं आणि युरेमियाच्या कंडिशनमध्ये पेशंट गेला तर मी म्हटलं त्याला युरेमिक कोमा म्हटलं जाते. युरेमिक कोमामध्ये पेशंट गेला तर पेशंटचा मृत्यू पण होऊ शकतो जर जास्त युरिया वाढला तर. त्याचं निदान जे आहे ते योग्य वेळेला होणं, योग्य वेळेला होणं, उपचार आणि योग्य होणं हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि त्याच्यावर योग्य उपचार होणं हे पण फार महत्त्वाचं आहे. नक्की. तर आपण पाहतोय की आपण आज किडनी फेल्युअर या विषयावरती आता चर्चा करतो आहोत. आपण त्याची लक्षणं बघितली आणि जसं सरांनी म्हटलं तसं की याच्यावरती योग्य वेळेला निदान होणं आणि योग्य प्रकारचे उपचार लगेच होणं तातडीने हे गरजेचं असतं. कशा प्रकारे हा पूर्ण आजार असतो आणि कशा प्रकारे त्याच्यावर तुम्ही म्हटलात तसं की योग्य निदान आणि वेळेवरती त्याला त्वरित असे उपचार हे अत्यंत आवश्यक असतात. त्या दृष्टिकोनातून उपचारांकडे आपण थोडंसं जाऊया की कशा प्रकारे उपचार, जसं आपण म्हटलं तसं की कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट जी आहे ती कशा प्रकारे असते, किंवा आपण आता होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मॉडर्न होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा प्रकारे ट्रीट करता हे पेशंट्स? नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये जनरली स्टिरॉइड दिले जातात किंवा काही हे केमोथेरॅप्युटिक ड्रग्ज किंवा काही वेळेला ते जनताची औषधं जी आहेत ती दिली जातात. आणि मला वाटतं हे ट्रायल अँड एरर याप्रमाणे केलं जाते. ते तर स्टिरॉइडचा हा त्याचा स्टिरॉइड्स हॅव देअर ओन साईड इफेक्ट्स. त्याचे साईड इफेक्ट्स आहेत खूप. त्यांना अंगाला सूज येणं, बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे लोकांना माहिती पण आहे त्याच्याविषयी. आणि त्या मी असं बघितलं, म्हणजे मी 19 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला दिसून आलं की स्टिरॉइड्स देऊन कुठलाही आजार कायमचा बरा होत नाही. तात्पुरते सप्रेसेस द डिसीज, ते कायमचं सप्रेस करतात. होमिओपॅथी क्युअर्स द डिसीज. आम्ही मुळापासून तो आजार बरा करतो.
स्टिरॉइड दिल्यानंतर तो आजार बरा होत नाही. आणि ज्यावेळेला नेफ्रोटिक सिंड्रोमचा रुग्ण आमच्याकडे येतो आणि ज्यावेळेला आम्ही त्याच्या शरीराची लक्षणं, मानसिक लक्षणं हे बघून आणि त्याचं इंडिव्हिज्युअलायझेशन करून ज्यावेळेला त्याला आम्ही ट्रीटमेंट देतो, त्यावेळेला मला असं दिसून आलं की झपाट्यानं त्या रुग्णामध्ये लघवीमधून जाणारे जे प्रोटीन्स आहेत ते झपाट्यानं त्याचं प्रमाण कमी होते आणि साधारणपणे 1.5-2 किंवा 2.5 वर्षामध्ये तो रुग्ण पूर्णपणे बरा होतो. म्हणजे त्याचा प्रोटीन युरिया जो आहे तो पूर्णपणे थांबतो. माझ्याकडं अनेक वर्षांपासून असे पेशंट आहेत की त्यांचा प्रोटीन युरिया एकदा गेला, त्याची लक्षणं गेली, अंगाला सूज येणं, ताप येणं, संडास पातळणं, मी सांगितलं ही लक्षणं पण पूर्ण गेली, प्रोटीन युरिया गेला आणि अनेक वर्ष आपण त्यांना फॉलो करतोय लोकांना की परत त्यांना प्रोटीन युरिया झालेला नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की होमिओपॅथिक औषधामुळं, आपण संशोधित केलेल्या औषधामुळं तो आजार कायमचा बरा झालेला आहे. जसं किडनी फेल्युअर जो आजार आहे, जसं क्रॉनिक किडनी डिसीज म्हटलं जाते, क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये ग्रेड्स आहेत, मगाशी आपण बोललो, तर त्या ग्रेड्समध्ये समजा आपल्याला फर्स्ट सेकंड ग्रेडमध्ये जरी लक्षात आलं आपल्याला, तरी आपण तो युरिया कंट्रोलमध्ये ठेवणं, क्रिएटिन कंट्रोलमध्ये ठेवणं, या गोष्टी फार चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि क्रिएटिन कंट्रोलमध्येच ठेवणं असं नाही, अनेक रुग्णांच्या बाबतीत आम्हाला असं दिसून आलेलं आहे की सिरम क्रिएटिनिनची लेवल ही खूप कमी आलेली आहे आपल्या औषधांमुळे, किंवा बऱ्याच वेळेला ती नॉर्मल पण आलेली आहे. त्याच्याबरोबर युरिया आहे तो पण नॉर्मल येतो. जे मिनरल्स आहेत, जे समजा फॉस्फरस वाढते ते कमी येते, पोटॅशियम जे वाढते ते कमी येते, कॅल्शियम जे कमी होते ते वाढते, रक्त जे कमी होते म्हणजे हिमोग्लोबिन कमी होते ह्या पेशंटमध्ये, किंवा काही वेळेला प्लेटलेट्स कमी होतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे हिमोग्लोबिन वाढते, प्लेटलेट्स वाढतात, हा बदल दिसून येतो. म्हणजे रिपोर्ट्समध्ये पण दिसतो. नुसतं रुग्णाची लक्षणं कमी होत नाहीत, त्याच्याबरोबर त्याचे रिपोर्ट्स पण कमी येतात. ह्या गोष्टी आपल्या उपचारामुळे होऊ शकतात. किंवा लॅटर स्टेजेसमध्ये, म्हणजे आमच्याकडे अनेक रुग्ण असे आहेत, म्हणजे मी उदाहरण सांगेन, त्यांना स्टिरॉइड चालू होती 2-1 वर्ष, स्टिरॉइडनं अपेक्षित रिझल्ट मिळत नव्हता, त्यामुळे ते परत स्टिरॉइड कमी केली की परत ते सूज यायची. आपण औषध चालू केल्यानंतर साधारणपणे 6 महिन्यानंतर त्याची सूज पूर्णपणाने त्या रुग्णाची गेली आणि जवळपास 2-1 वर्षाच्या उपचारानंतर आपण त्याचे रिपोर्ट्स काढले, नेहमी काढतच होतो दर महिन्याला, त्यामध्ये पूर्णपणे प्रोटीन युरिया गेलेला आहे. सलग आम्ही जवळपास वर्षभर त्याला ट्रॅकिंग केलं, पेशंटला रिपीटेडली रिपोर्ट काढले, तर प्रोटीन युरिया पूर्णपणे गेलेला दिसून आला. असं अनेक रुग्णांमध्ये प्रोटीन युरिया गेलेला, म्हणजे युरिनमधनं जे प्रोटीन लॉस होतोय तो गेलेला दिसून आला. बरं, म्हणजे ह्याचा अर्थ आपण तो आजार पूर्णपणे बरं केला असं म्हणू शकतो, किंवा त्याचं जे पुढे डेव्हलपमेंट होणार होते आणि तो क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये जाणार होता ते पूर्णपणे आपण थांबवलं. तसंच ग्रेड 2 आणि ग्रेड 3 रिनल फेल्युअरमध्ये बऱ्याच रुग्णांचं क्रिएटिनिन हे कमी यायला लागते आणि काही रुग्णांचं नॉर्मल पण आलेलं आहे आपल्या औषध उपचारानं. ग्रेड 4 आणि ग्रेड 5 रिनल फेल्युअर ज्याला म्हटलं जाते की त्याला म्हटलं जाते एंड स्टेज रिनल डिसीज, ESRD असं म्हटलं जाते, मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला ESRD असं म्हटलं जाते. ESRDला कन्व्हेन्शनल उपचार काय आहे की डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट. आमच्याकडे असे काही पेशंट आहेत की जे डायलिसिस आमच्याकडे यायच्या पूर्वी डायलिसिस करत होते, समजा कोण 2 महिने करत होता, कोण 4 महिने करत होता, कोणी 30 डायलिसिस केली, कोणी 40 केली, पण लोक अनेक वर्ष डायलिसिस फ्री आहेत. आमच्याकडे असं दिसून आलं की 7 वर्ष काही लोकांचं डायलिसिस बंद आहे. जनरली ट्रान्सप्लांट, आता मी म्हटलं कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये ट्रान्सप्लांट हा त्याला उपाय आहे. ट्रान्सप्लांट केल्यानंतर ट्रान्सप्लांट सक्सेसफुल व्हायचा रेट फार कमी आहे. दुसरी गोष्ट की ट्रान्सप्लांट जरी सक्सेसफुल झाला तरी ती ट्रान्सप्लांटेड किडनी जी आहे, जे डोनर जो आहे तो जवळचा नातेवाईक लागतो, जवळचा नातेवाईक. आणि जर तो कमी वयाचा असेल, समजा जर पेशंट ॲडल्ट आहे, त्याचा मुलगा मुलगी किंवा भाऊ बहीण जर कमी वयाचे असेल तरच ती किडनी जास्त काळ त्या रुग्णाला चिकटून राहू शकते, म्हणजे काम करू शकते. आणि जर नसेल तसं तर इमिजिएट पण फेल्युअर झालेला आहे, ट्रान्सप्लांट नंतर पण लोकांचं फेल्युअर होते आणि मग डायलिसिस शिवाय त्याला पर्याय राहत नाही. ही कन्व्हेन्शनल उपचार पद्धती आहे. पण आमच्या उपचार पद्धतीमुळे बऱ्याच रुग्णांना असं झालेलं आहे की 5-5, 7-7 वर्ष लोकांना डायलिसिस करायला लागलेलं नाही. म्हणजे जे ट्रान्सप्लांट करून जे पेशंटला लाईफ मिळतंय, एक तर प्रचंड खर्चिक गोष्टी आहेत त्या. ट्रान्सप्लांटला 5 ते 7 लाख रुपये लागतात, महिन्याला जवळपास 35 ते 45 हजार रुपये, नंतर महिन्याला ते इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज घ्यायला लागतात. ह्या गोष्टी आपण फार चांगल्या प्रकारे यशस्वीपणाने टाळू शकतो. हे जे होमिओपॅथीचं यश आहे, आपण जे हे प्रोग्राम्स घेतो ह्याचं प्रमुख कारण ते आहे की होमिओपॅथीमुळे आपण काय लोकांना अल्टरनेटिव्ह देतो, लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं सुधारतो. होमिओपॅथी ही कशी अल्टरनेटिव्ह उपचार पद्धती आहे आणि ह्याचा समाजाला आणि जगाला लोकांना फायदा व्हायला पाहिजे, हा आपला प्रमुख उद्देश आहे. आपला उद्देश प्रमुख हा आहे की याचा समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा व्हायला पाहिजे, लोकांनी याचा फायदा करून घ्यायला पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली पाहिजे, जे खर्चिक गोष्टी आहेत त्या खर्चिक गोष्टी टाळून सोशल आणि इकॉनॉमिकल लाईफ पण त्यांचं सुधारलं पाहिजे, हा आपल्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तर त्या गोष्टी मला वाटते खूप चांगल्या प्रकारे मॅडम आपण पार पाडतोय. म्हणजे समाजाचं जे आपण काही देणं लागतोय ते देणं एक पार पाडायचा आपण एक चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोय असं मला. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि हेच सांगतोय की कशा प्रकारे होमिओपॅथी एक अल्टरनेटिव्ह चांगली यशस्वी ट्रीटमेंट त्यांच्यासाठी असू शकते. मला वाटतं हाच आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय.
आपण जसं पाहिलं की किडनी फेल्युअर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे, परंतु त्याच्यावरती त्वरित निदान केलं आणि अशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथीची जी उपचार पद्धती आहे ती जर का स्वीकारली तर अत्यंत कमी खर्चात आणि कुठल्याही प्रकारची सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याच्यामध्ये समावेश न होता एक चांगली ट्रीटमेंट, एक चांगली लाईन ऑफ ट्रीटमेंट आपल्याला ह्याच्यामधून मिळू शकते. सर, आपण इथे आलात आणि याविषयी एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, ई वॉर्ड, गीता मंदिर जवळ, कावळा नाका, कोल्हापूर 416003. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाईट www.modernhomeopathy.com. आमचा ईमेल आयडी आहे contact@modernhomeopathy.com. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.